नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागलेली होती। सटाण्यामधील पिंगळेवाड या गावाला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे। जोरदार पाऊस झाला आणि वाऱ्यासह गारा सुद्धा कोसळलेल्या आहे आणि त्यामुळे इथल्या डाळिंब, द्राक्ष आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर आपण ही दृश्य नाशिकमधली पाहतोय। नाशिकला जोरदार तडाखा बसलेला आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तसंच काही ठिकाणी गारा सुद्धा पडलेल्या आहेत। गारांचा आपण हा खच पाहतोय आणि या सगळ्यामुळे फळबागांसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाच दिवसापासून अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। कांद्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे। काढलेला कांदा, साठवून केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला आहे। तसेच डाळिंब पिकाचं बागलाण हे मोठं क्षेत्र असून डाळिंब पिकाला मोठा फटका बसला आहे। डाळिंबाची फुलगळ झाली आहे। यामुळे शासनाने त्वरित बागलाण नाशिक जिल्ह्यातील या डाळिंब पिकाच्या, कांद्या पिकाचे नुकसान भरपाई पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी।